करण्यात आली आहे। युद्ध समाप्ती होऊन शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आज इस्तांबुलमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चा होणार आहे। या चर्चेत दोन्ही राष्ट्रांचे अध्यक्ष सहभागी होणार नसून त्याऐवजी उभय देशांची शिष्टमंडळे सहभागी होणार आहेत। युक्रेन संरक्षण मंत्री रुस्तेम उमरोव्ह यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ या चर्चेत सहभागी होणार असून राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे सहाय्यक व्लादिमीर मेडिन्स्की हे रशियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही या बहुप्रतीक्षित शांतता चर्चेत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन थेट भेटत नाहीत तोपर्यंत या मुद्द्यावर कोणतीही खरी प्रगती अपेक्षित नाही असं ते म्हणाले। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनशी थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावानंतर इस्तांबुलमध्ये ही चर्चा होते।